नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. जीवानंदिनी एकत्र आनंद निवासमध्ये गणपती बाप्पाची स्थापना करत असतात. तर इकडे पार्थ आणि काव्य हे आनंदाने घरातील गणपती बाप्पाचे धूमधडाक्यात स्वागत करत असतात. पण यांच्या आनंदामध्ये एक वेगळंच वादळ येणार हे पाहायला मिळतं. अचानक आनंद निवासमध्ये जीवा आणि नंदिनीचे जे वकील डिवोर्स करून देणार होते ते वकील त्यांना भेटायला आनंद निवासमध्ये जातात. तर इकडे पार्थ आणि काव्य यांचे थ्रू डिवोर्स करून घेणार होत्या त्या वकील मॅडम देशमुखांच्या घरी आलेले असतात. त्यांना पाहून पार्थ आणि काव्य हे आश्चर्यचकित होतात. तेव्हा मान्य देखील तेथे असते व पार्थला विचारते, कोण आहे ते, मी ओळखलं नाही यांना. तेव्हा पार्थ लगेच म्हणतो, या माझ्या क्लायंट आहे, मीच त्यांना बोलवून घेतलंय गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी. तेव्हा मानिनी म्हणते, बरं केलं तू त्यांना बोलवून घेतलं, तेवढंच आमची भेट झाली. तेव्हा रम्या पार्थ आणि मानिनीचं बोलणं ऐकते. तेव्हा तिला समजते की आमच्या ऑफिसमध्ये अशा कोणत्याही मॅडम नाही आहे, मी तर आमच्या ऑफिसमध्ये सगळ्यांना ओळखते, मग या कोण आहेत आणि यांना बघून पार्थ आणि काव्य इतके का घाबरले. नक्कीच काहीतरी गडबड आहे, मला यांच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे असं म्हणत रम्या आता पार्थ, काव्य व वकील मॅडमवर लक्ष ठेवते आणि त्यांचं सगळं बोलणं ऐकते. तेव्हा तिला कळते की पार्थ आणि काव्य हे वकील डिवोर्स घेणार होते त्याच या मॅडम आहेत, म्हणजे ज्या यांचा डिवोर्स करून देणार होत्या. रम्या आता खूप खुश होते आणि पटकन आईकडे जाते. तिला म्हणते, तुला काहीतरी मोठा धमाका करायचा होता ना, आता माझ्याकडे असं काही आहे की त्यामुळे आपण खूप मोठा धमाका करू शकतो. तो धमाका असा आहे की संपूर्ण देशमुख कुटुंबाला उद्ध्वस्त करू शकतो. वसुंधरा म्हणते, सांग मला तू काय ऐकलंय. तेव्हा रम्या म्हणते, अगं आई, तू विसरली का, काव्या पार्थ दिवस घेणार होते आणि ते घरात कोणालाच माहीत नव्हते. आता त्याच वकील मॅडम घरी आले आहेत. तेव्हा वसुंधरा म्हणते, हाच असणार आहे आपल्या देशमुख कुटुंबाला उद्ध्वस्त करणारा बॉम्ब. तर पुढील येणाऱ्या भागामध्ये काय होणार हे बघणं अतिशय रंजक ठरणार आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.